डोकं चेपणार होतीस ना माझं? शेकते की. वा वा, तुझी तब्येत बरी आहे ना ग आता? हो आता बरी आहे. तुम्ही दिलेल्या गोळ्याच घेते ना? हा, अजून 1 दिवसाच्या असतील नाही का ग गोळ्या? 1 दिवसाच्या बाकी आहे. आणि हे बघ, ताप अंगात असला तर गार पाण्यात हात घालायचा नाही, गरम कपडे घालायचे, कळलं? तुला बजावलं होतं की नाही आत्याबाईशी बोलायचं नाही म्हणून? गणाची शपथ घेऊन सांगते, मी काय नाही बोलले आत्याबाईंना. त्यांना कसं कळलं मला नाही माहित. आजारीपणाचं नाटक करून त्या म्हातारीला खोलीत कशाला बोलावून घेतलंस? मी नाही बोलवलं, त्यांच्या त्याच आल्या. मला त्यांना कसं कळलं माहिती नाही. आणि माझ्या आई बाबांना काही करू नका. तुझे तोंड काळ करून नाही तुला या घरातनं हाकलून दिलं ना तर नावाचा परशुराम नाही. दादा नाही म्हणायचं, काय म्हणायचं? साहेब. आत्याजी काय विचारत होती मला? ते राखणेस काका मध्येच आले आणि राहूनच गेलं. जाऊ दे बाळा, तू नको फार विचार करूस. जाऊन झोप, उशीर झालाय. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा सकाळी लवकर उठून नाशिकला निघायचंय ना? नाशिकला कशासाठी? असं काय करताय? तो कसला तरी मेळावा आहे ना, आणि 2-4 मीटिंग सुद्धा आहेत असं आत्याजी म्हणत होती. नाशिकला नाशिकला म्हणजे तिथे जाताना रस्त्यात घाट लागणार. खूप ऍक्सिडेंट्स होतात ना त्या रस्त्यावर. तिथे काही होऊ शकतं. बाबा काय बोलताय तुम्ही? हे काही प्रॉब्लेम आहे का? हा नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला वाकणीसांशी बोलावं लागेल. भाऊजी सांगा ना, ती का आली होती? दादाचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला जातोय. काय दुसरं लग्न? अहो काय बोलताय तुम्ही? नर्मदा वहिनींना जाऊन 3 महिने नाही झाले आणि ही कसली आहे? बहुधा या चाव्या तुमच्याकडे जास्त दिवस राहू द्यायच्या नसतील. त्यांचं लग्न आणि या चाव्या यांचा काय संबंध? असं काय करताय वहिनी? मोठी सून घरामध्ये आली की तुमचं सरकार अल्पमतात जाणार. आणि मग तिला हकलवून का दिलं? बोललो तुम्ही, जेवण संपायच्या आत काय ते बोला. संपलं. मावळत्या सूर्याकडे सगळेच पाठ फिरवतात. साहेब असं नका बोलू. अहो आम्ही उद्याच्या तयारीबद्दल बोलत होतो. कसली तयारी? नाशिकला जाण्याची. तुम्हाला विचारूनच ही उद्याची तारीख निश्चित केली होती. नाशिकचा दौरा रद्द करा. साहेब असं करू नका. अहो हजारोने कार्यकर्ते येणार आहेत मेळाव्याला. गेला महिनाभर जोरात तयारी चालू याची. सांगितलं ना, दौरा रद्द करा. आणि का रद्द झाला असं कोणी विचारलं तर काय सांगशील? सांगा की नरसिंह किल्लेदार अंथरुणावर पडून मृत्यूची वाट पाहत आहेत. नरसिंह, झालं पुन्हा तुझं सुरू? साहेब आणि त्या चौधरींचं काय? ही मीटिंग आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. माझ्या जीवापेक्षा महत्वाची नाहीये ना. म्हणजे नाशिकला जाताना आमचा ऍक्सिडेंट झाला तर, किंवा चौधरींनी काही घातपात घडवून आणला तर? तुझा बॉस कोण आहे? तुम्ही. मग मी सांगतो ना, तू चांगलं काम करतेस. पण तरी मला तशी धाकधूक होतेच ना. अगं धाकधूक कसली? हे बघ, या घराची एक गंमत सांगतो. या घरात जो वाईट वंगाळ वागेल ना, त्याची हाकालपट्टी झालीच म्हणून समजा. तुझ्या त्या मास्तरणीचं तू उदाहरण घे ना. का? जे काय वाईट वागले? अरे आता हाकालपट्टी झाली म्हणजे वंगाळच वागले नाही का? अरे हो, तुला निरोप सांगायला विसरूनच गेलो. तुला भेटायला कोणतरी आलेलं बाहेर. मला भेटायला आले? अलगबाजी बस झाली. त्या नक्कीला घरातनं बाहेर काढायचं काम तुझं. जर ते काम नाही झालं ना तर तंगड तोडी ना तुझं मी.